हे काय चाललंय आपल्या घरात? मला मला नाही हे ऐकवलं. समर, हे काय आहे? जिला तळ हाताच्या फोडासारखं जपलंस तू, तिच्याबद्दल असं कसं बोलून गेला? या डॉलच्या हट्टासाठी लग्न लावून दिलंस ना तिचं, पण ज्या घरात तिला दिली त्यांनाच तिची कदर नाहीये. आपल्या कुटुंबाबद्दल तर काही आदरच नाहीये ना. काकू, याबद्दल आपण नंतर बोलू प्लीज. हे बघ काकू, हे कुटुंब, हा मुलगा, हे सगळं अधिराने निवडलंय आणि तिला याची थोडी तरी कल्पना होती आधीपासून. आता हे नातं कसं आपण निभावून नेऊ शकू एवढंच बघायचंय आपल्याला. तुम्ही सगळे गेलात तरी चालेल. धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. तुमच्या सगळ्यांची माफी मागते. इथे जे काही झालं आज आणि माझी आई जे काही बोलली त्या सगळ्यासाठी मी माफी मागते सगळ्यांची. अधिरा, हे बाळा ऐक. अधिरा, तू आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस. आमच्या सरपोतदारांची सून आहेस तू. आई जे काय बोलली ते प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. मी सॉरी म्हणते तुला. निघतो आम्ही ताई. रोहन, अरे पहिली संक्रांत आहे तुमची. थांबा, एकमेकांचं तोंड तरी गोड करा. तोंड गोड करून काय उपयोग होणार आहे? काही माणसांची मनं कडवी असतात, ती कडूच राहतात. आई, पुरे. सिरियसली रो, इतक्या दिवसांनी भेटायला आलायस मला. आपण इतक्या दिवसांनी भेटतो आणि तू लगेच जाणार आहेस आता? अधिरा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला आता जायला हवं. ओके. बघा हे बघा, एवढं रामायण घडलं तेव्हा नाही रडू आलं तिला, आत्ता रडू आलं तू जाणार म्हणून. बस झालं आई, आता जाऊया आपण इथून. ऐक ना अधिरा. डॉल 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 मम्मा, अगं काय अशक्य माणसं आहेत ही. बघ ना, बिचाऱ्या अधिराला पण रडवलं. प्लीज, हा कार्यक्रम संपला. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला निघालीस तू. इतके वर्ष मी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं घरात, त्यांना सगळ्यांना तू माझ्यापासून वेगळं करायला निघालीस का? तुझं लग्नच नाही करून द्यायला पाहिजे होतं या मुलीबरोबर. चांगल्या पायगुड्याची लक्षणं नाहीये ती. डॉल, नको रडू ना बाळा. तू रडली की मला त्रास होतो ग खूप. ती बाई म्हणजे अशक्य आहे, तुझी सासू म्हणजे. कशी राहतेस तू तिच्या बरोबर? कसं ऍडजस्ट करतेस? माय गॉड. त्या घरातली सगळीच माणसं म्हणा. म्हणजे रोहन खूप चांगला आहे ग, खरंच खूप चांगला मुलगा आहे तो. पण शेवटी ममाच बॉय आहे ना. तो त्याच्या आईला सोडून वेगळं राहणारच नाही.
तुलाच ऍडजस्ट करावं लागणार. पण मी काय वाईट केलं त्यांचं? व्हॉट इज देअर प्रॉब्लेम? का सतत माझा इन्सल्ट करत असतात? शी डझंट लाईक मी ॲट ऑल. सतत माझा इन्सल्ट करतात, सतत मला नको नको ते बोलत असतात, सतत आपल्या फॅमिली बद्दल बोलत असतात. व्हॉट इज हर प्रॉब्लेम? आय डोंट नो. तेच कळत नाहीये ना ग, काय त्या बाईचा प्रॉब्लेम आहे. आपण, तुला तर माहिती आहे ना डॉल, आपण काही कमी केलं नाही, लग्नात नाही, मानपानात नाही, काही कमी केलं नाही, तरी ती बाई अशी का वियर्ड वागते. यु नो, काही बायकांचा हाच प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांना कितीही काही करा, कितीही द्या, त्यांचं समाधानच होत नाही. त्यातल्याच आहेत त्या, काही करा त्यांच्यासाठी, ती बाई सुधारणारच नाही. तुलाच तुझी सहनशक्ती वाढवावी लागणार. सो एक्झॉस्टेड. आपण प्लीज नंतर बोलूयात का? मला आता कोणाशी बोलायचं नाही, प्लीज. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दगडावर कितीही डोकं आपटलं ना तरी डोकं फुटतं ग. दगडाला काही होत नाही. तसं रोहनला तू कितीही समजवलंस ना तरी शेवटी तो मम्माच बॉय आहे. तो त्याच्या आईचंच ऐकणार. Anyways, you take care, doll. हे ना आता दरवेळेस झालंय. घरातल्या कुठल्याही फंक्शन मध्ये तुमच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करून घेतलं ना की गडबड ही अशी ठरलेलीच असते. एकही सण शांतपणे का नाही साजरा होत? एवढी साधी अपेक्षा ठेवणं सुद्धा चूक आहे. काय गरज होती एवढा आरडाओरडा करण्याची? रोहनच्या ऍक्सिडेंटचं ऐकून घाबरली होती ना, त्यामुळे त्याला भेटायला धावत आले. खरं तर ते दोघंही येणारच नव्हते, म्हणजे माझं झालं होतं ना बोलणं. अहो, काळजी वाटणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आदिराला दोष कशासाठी द्यायचा आहे? तिचा काय संबंध आहे? तिच्यामुळे घडला ऍक्सिडेंट रोहनचा. उगाच आपला वड्याचं तेल वांग्यावर. आदिराच्या आयुष्यातला लग्नानंतरचा पहिला सण आहे हा. तो चांगला व्हावा म्हणून आपण सगळे प्रयत्न करत होतो ना, म्हणूनच हा घाट घातला. आता असं वाटतं उगाच केलंय सगळं. उगाच बोलवलं तुम्ही रोहनला. अहो, मला काय माहिती हे असं सगळं होईल. अधीर आणि रोहनने एकत्र यावं म्हणून मी हा प्रयत्न केला ना. आता केलं तेवढं बास झालं. यापुढे काही करू नका. त्यांना थोडी स्पेस द्या. आता भांडणं झालेत, मनं दुखावली गेलेत, त्यांना वेळ घेऊ दे. मुद्दाम नाही केलं. मला खरंच असं वाटलं की एकमेकांना भेटून त्यांच्यातले वाद निवळतील थोडे आणि ते एकत्र येतील. या जगात आणि या घरात तुम्ही एकट्याच नाही आहात त्यांची काळजी वाटणाऱ्या. त्यांनी एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, म्हणूनच मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार झालो ना. पण आज जे काही घडलंय ना ते अनएक्सेप्टेबल आहे. मुळात कुठलीही गोष्ट करायची एक पद्धत असते. आपल्याला जे वाटतं ते असं इतरांवरती लादायचं नसतं. त्यांना काय वाटतंय, त्यांना याच्यातनं कसा मार्ग काढायचा आहे, त्यांचा काय विचार आहे, हा त्यांना ठरवू दे. प्रेम आणि जवळीक ही अशी दुसऱ्यांना सांगून करता येत नाही, नाहीतर त्याला बळजबरीचा रामराम असं म्हणतात. त्यांच्या बाबतीत बळजबरीचा रामराम नाहीये, कारण त्यांचं खरंच प्रेम आहे ना एकमेकांवर. आता ती कोंडी फुटतच नाहीये, म्हणून मला असं वाटलं की समोरासमोर आले तर कदाचित निघेल एखादा मार्ग. त्यांची पहिली संक्रांत आहे, ती आनंदात आणि मुळात एकत्र साजरी व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न होता. झाली ना, चांगली साजरी झाली. छान झाला सोहळा, समारंभ. घरात एखादा समारंभ आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ, हे समीकरण ठरलेलंच आहे या लग्नानंतर.